मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. नाही अरे ही छोटी मुलगी आहे ना, आधी छोटी मुलगी आहे तिच्याकडे दे ना. मी त्याची मम्मी आहे. मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुंबईतील ऐरोली या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या मायलेकरांच्या जोड्या आजच्या भागामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मंडळी, कसं असतं ना, एक सांगू का अगदी मनापासून, म्हणजे तुम्हाला आठवतंय का बघ. म्हणजे पूर्वी खेळायला 10 मित्र असायचे, पण 20 रुपयांचा चेंडू घ्यायचा म्हटलं ना तर कॉन्ट्री जमायची नाही. आता आपण एकट्याने 20 चेंडू घेऊ शकतो, पण ते 10 मित्र कसे जमवायचे. म्हणून वाटतं की बालपण पुन्हा यायला हवं, पुन्हा मित्रांसोबत फिरायला हवं, ढोपरं कोपरं फुटायला हवीत, पुन्हा लहान व्हायला हवं. मंडळी, मला ना एक छोटीशी संधी मिळते तुमच्या लाडक्या कार्यक्रमाद्वारे पुन्हा लहान होण्याची, कारण इथे मैफिल जमते माय आणि लेकरांची. चला तर मग बोलूया सगळ्या भाचे मंडळींना आणि सुरू करूया 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा आणि बघूया कोण होते आजच्या भागाची धुरंधर जोडी. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 6 मायलेकरांच्या जोड्या या भागात सुद्धा सज्ज झालेल्या आहेत. आणि खूप खूप अभिनंदन, खूप छान वाटलं तुम्ही इथे आलेले आहात, कारण सुट्टी पडलेली आहे आणि मुलं सगळी मामाकडे आलेली आहेत मस्तपैकी धिंगाणा घालण्यासाठी. ओके ना ताई, ताली दे दे इधर. ये बात है. ओके, व्हेरी गुड. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव आरोही अनिल करड आहे. ताई, कितवीला आहेस तू? मी 3rd मध्ये आहे. बरं ताई, मोठी झाल्यानंतर तुला काय व्हायचंय? मला एक मेकअप आर्टिस्ट बनायचंय. मेकअप आर्टिस्ट व्हायचंय? हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. पण मला असं म्हणायचंय की मेकअप आर्टिस्टच का व्हायचंय? मला आवडतं मेकअप. मेकअप दुसऱ्यांना करायला आवडतं की स्वतःला करायला आवडतं? दोन्ही करायला आवडतं. ओके, अरे ही वेगळंच प्रोफेशन तू छान निवडलेस. पण व्हेरी गुड. बरं ताई, तू एक दिवस जर समजा तुझ्या शाळेची प्रिन्सिपल झालीस तर तू काय करशील? दिवसभर मुलांना खेळवणार. दिवसभर मुलांना खेळवणार? फक्त 1 तास अभ्यास. हे बात आहे, अशी प्रिन्सिपल आम्हाला भेटायला पाहिजे होती. ताई, तुझं नाव सांग बरं. अनन्या अमोल साळवे. अनन्या. ओके, कितवीला आहेस तू बाळा? 2nd. बरं, तुला मोठं झालं तर कोणासारखं व्हायचं, आईसारखं की बाबांसारखं? आईसारखं. आईसारखं व्हायचंय? ठीक आहे, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. तुझं सुपर हिरो कोण आहे? पप्पा. ताई, तुझं नाव सांग बरं. वेदिका सचिन सावंत. बरं, तुला कोण व्हायचंय मोठं झाल्यानंतर? डॉक्टर. बरं, आता तू एका दिवसासाठी समजा डॉक्टर झालीस तर सगळ्यात आधी काय करशील? ज्यांच्याकडे पैसे ना असेल ना ते त्यांना फ्री मध्ये करणार. ये बात आहे, ताली दे दे. फ्री मध्ये उपचार करणार तू सगळ्यांचे. व्हेरी गुड. असे डॉक्टर हवेत आम्हाला. व्हेरी गुड ताई, खूप छान, खूप सुंदर विचार आहेत माहितीये का तुझे, खूप छान. ओके, तुला खेळासाठी शुभेच्छा. दादू, तुझं नाव सांग बरं. रुद्र सुनील आखाडे. रुद्र. ओके, व्हेरी गुड. रुद्र, कितवीला आहेस तू बाळा? 6th. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर? आर्मी ऑफिसर. तुला आर्मी ऑफिसर व्हायचंय मोठं झाल्यानंतर. बरं, बाजूला ते तुमच्यात नाही, अरे ही छोटी मुलगी आहे ना. आधी छोटी मुलगी तिच्याकडे दे ना. अरे हातात माहिती आहे छोटे मुलं. छोटी ताई. अच्छा, छोटी ताई, तू कितवीला आहेस? मी त्याची मम्मी आहे. तू खरंच मम्मी आहेस? हो. मला वाटलं हीच कोणतरी छोटी मुलगी आहे शाळेतली. ओके, तुझी मम्मी आहे. ओके ताई, तुझं नाव सांग बरं. मीनाक्षी सुनील आखाडे. किती वर्ष झालेत लग्नाला? 12. किती? 12 वर्ष झालेली आहेत. हो. देणगी आहे बाबा, देवाची देणगी. अजून तू लहानच वाटतेस. मला असं वाटतं की उद्या आजी जरी झालीस तरी अशीच राहणार आहेस तू. हो ना? व्हेरी गुड. गॉड गिफ्ट असतं हे ताई. क्या बात आहे, व्हेरी गुड. अशीच राहा आणि अशीच छान हसत राहा. व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीने आता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. खेळाचं नाव काय? कपात कप सगळे गप. खेळाचं नाव काय? कपात कप सगळे गप. बरं बाबा, ठीक आहे. ओके, आता हा खेळ असा खेळायचा आहे की इथे ज्या 6 ताई आहेत त्या ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहेत. पट्टी बांधून झाल्यानंतर तुमच्या समोर हा जो चिमटा आहे त्या चिमट्याने एक एक कप असा गोळा करायचा आहे. तर 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. या 2 मिनिटामध्ये
जी ताई जास्तीत जास्त कप गोळा करेल ती असणार आहे विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत, म्हणजे 5 जोड्या विजेत्या होणार आहेत आणि 1 जोडी बाद होणार आहेत. 1 2 3. फक्त चिमट्याने उचलायचंय, हाताने उचलायचं नाहीये. हा 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 जागेवरती उभा राहा तिथं. ठीक, माईक घे. हा बोल जोरात. हा दोन कुठे आणि तुम्ही चिमट्याने उचलत नाहीये. नाही, तुम्ही हाताने बोटाने उचलतायत. लक्ष आहे आमचं. ओके, चिमट्याने उचलायचंय. चिमट्याने पुढे मम्मा, चिमट्याने उचलायचंय. पुढे पडू दे, काय नाही. तिकडे बाजूला ते. हा घे लवकर. हा आई घे बाजूलाचे. 4 3 2 आणि 1 वेळ संपली. ओके, बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आणि आता बघूया कमी कप ज्या ताईने गोळा केलेले आहे ती ताई आहे पूजा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. पुढच्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. हा खेळ काय आहे, कसं आहे ते मी सगळं सांगणार आहे, पण त्याआधी आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. हे तुझं नाव सांग बरं. मीनाक्षी सुनील आखाडे. माहेर कुठलं? माहेर ऐरोली. काय सांगशील तू माहेर बद्दल? म्हणजे माझ्या नवऱ्याच्या इकडचे सासरकडचे माझे कुणीच नाही आहे, फक्त नणंद आहे, ती बोरोलीला राहते. आणि आता आम्ही मम्मीच्या इकडेच राहतो, म्हणजे मम्मीचं घर आहे त्याच्यामध्ये आम्ही बाजूलाच राहतो. अच्छा, त्यामुळे मम्मी माझ्या जवळच असते. ऐरोलीलाच. हां, ऐरोलीलाच. ओके, म्हणजे अगदी आईच्या जवळच आली असते. जवळ म्हणजे मम्मीचं 4 माळ्याचं घर आहे, त्याच्या खाली 3rd फ्लोअरला आम्ही राहतो. असं माहेर प्रत्येकीला पाहिजे बाबा. मी खूप भाग्यवान आहे खरंच की मला आतापर्यंत माझे आई वडील जवळच आहेत. काही कोण येतं म्हणजे आता अर्थातच माहेर म्हटल्यानंतर आई बाबा डोळ्यासमोर येत असतील. काय सांगशील आई बाबांबद्दल, जसं तू आता बोलतेस त्यांच्याबद्दल? माझे मम्मी पप्पा खूप चांगले आहेत, खूप म्हणजे मला खूप आधार आहे त्यांचा. म्हणजे जरी माझं कोणी नसलं तरी माझे आई वडील माझ्यासाठी नेहमी येतात. माझे भाऊ बहीण सगळे माझ्या जवळच आहेत, असं लांब कुणीच नाही आहे. असं एखादा कुठला प्रसंग तुला इथे सांगावंसं वाटतोय? आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही 4 भाऊ होतो आणि आम्ही खूप अशी हालाकीची परिस्थिती होती आमची की आम्ही व्यवस्थित शाळेमध्ये पण नाही जाऊ शकत. आम्ही म्युन्सिपाल्टीच्या स्कूलमध्ये शिकलेलो आणि माझ्या मम्मी पप्पांनी खूप कष्ट केलेत जेणेकरून आम्ही इथे म्हणजे ॲटलिस्ट बोलू तरी शकतो, लिहू वाचू शकतो. आणि त्यांच्या आशीर्वादाने आमची मुलं आता CBSE बोर्डमध्ये आहेत. ताई, खरंच तू खूप नशीबवान आहेस की असं माहेर तुला मिळाले का. ओके, आज या माध्यमातून काय सांगशील तू तुझ्या आई बाबांना? मम्मी पप्पा, मला तुम्ही खूप आवडता आणि मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. ताई, तुझ्या आई बाबांचं प्रेम, ती काळजी अशीच ते आयुष्यभर तुझी करत राहतील. आणि मला सांगायला खरंच खूप छान आवडेल की खरं तर आता तू जशी छान आनंदात आहे, सुखात आहे, तशीच तू आयुष्यभर आनंद आणि सुखात राहावीस हेच मी ईश्वरच्या ह्यानी प्रार्थना करतो. थँक्यू. ओके, एक छानसा स्माइल दे बरं. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सारिका सचिन सावंत. माहेरची बारामतीची आहे आणि सासर माझं सांगली. आणि कौतुक सांगायचं म्हणजे माझ्या आई आणि वडिलांचं की माझे पप्पा हे एक सर्व्हिसमॅन होते, सुभेदार होते माझे पप्पा. आणि माझी आई आम्हाला घेऊन हर एक जागी ट्रान्सफर होत होते पप्पांची. माझ्या आईने माझे पप्पा ज्यावेळी बॉर्डरवरती होते त्यावेळी कसे दिवस काढलेत की हर एक दिवस असा वाटत होता की आमच्या पप्पांचा शेवटचा दिवस असेल. आय एम सॉरी, आय रिअली प्राऊड माझ्या पप्पांबाबतीत की आमचे पप्पा आताही खूप छान आहेत, मस्त आहेत, सुस्त आहेत. पण त्या काळात असं झालेलं की आमचे पप्पा बॉर्डरवरती असायचं की दर दिवशी आईने आम्हाला
एक एक दिवस असा मेंटली प्रिपेअर्ड केलेला आहे ना की बेटा यू हॅव टू बी इंडिपेंडंट, तुम्हाला इंडिपेंडंट राहायचं आहे. नक्कीच. आणि म्हणजे मला कौतुक आहे त्या गोष्टींचं की जेव्हा आपल्या घरातली एक व्यक्ती आर्मीमध्ये असते त्यावेळेला त्या घराची परिस्थिती, त्या घराची मानसिकता काय असते हे मी समजू शकतो आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना सॅल्यूट आहे. हे बघा, बॉर्डरवरती जेवढे सैनिक आहेत ते त्यांचा जीव ताऱ्यावर लावतात, तर यांचा पहिला मान असलाच हवा. नक्कीच. तुम्ही क्रिकेटर घ्या, ग्लॅमरची दुनिया घ्या, या सगळ्यांना एका बाजूला ठेवा, पण सैनिक तो एका बाजूला असणार. आणि त्यासाठी खरंच आय सॅल्यूट माय फादर, माझ्या पप्पांना, की तुम्ही बॉर्डरमध्ये लढून आमच्या सगळ्यांसाठी संरक्षण दिलं. खूप छान ताई, खूप छान बोललीस आणि खूप छान त्या मायेच्या आठवणींमध्ये तू आम्हाला नेलंस. थँक्यू तर सो. आपण जाऊयास खेळाकडे. हो हो, थँक्यू. आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन पाची मायलेकरांच्या जोडीचं, कारण तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेले आहात. खूप खूप अभिनंदन. आणि या दुसऱ्या खेळाचं नाव आहे फेकणार मी झाड मीच पहिला बाळ. खेळाचं नाव फेकणार मी जाळ मीच पहिला बाळ. ताई खेळाचं नाव सांग. फेकणार मी जाळं मीच पहिला बाळ. बाळचे. ओके, हरकत नाही. व्हेरी गुड. खेळाचं नाव कळलेलं आहे. आता हा खेळ असा खेळायचा आहे की तुमच्यासमोर रिंग आहे, बरोबर. त्या रिंगला एक दोरी लावलेली आहे. हा, ती रिंग म्हणजे तुमचं जाळ आहे. ती रिंग अशी फेकायची आहे आणि फेकल्यानंतर त्या रिंग मध्ये जितके चेंडू अडकले जातील ते बरोबर खेचायचे आहेत, खेचून तुमच्यापर्यंत आणायचे आहेत आणि तुमच्या जागेवरती आल्यानंतरच ते सगळे चेंडू उचलायचे आहेत आणि तुमच्या त्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत. रेडी? 1 2 3. सावकाश सावकाश. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं विसरून पोरी बघता थांबून, निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ. उभी लाईन, आडवी लाईन, तिरपी लाईन, वाकडी लाईन, फुल काढ, चिमणी काढ, हत्ती चुकला पुसून काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. डान्स सासूबाई चिडणार नाही, वाईट करत राहायचं, सोबत म्हणायचं. एक वेळ संपलेली आहे. अंदर प्रसन्न होके देवांशने किती चेंडू गोळा केलेत बघूया. 1 2 3 9 10. बापरे, इतकं जड आहे. ओके, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 7. किती? 7 हा, 7 अरे अरे हो हो, हा हा, ओके ओके. 4 5 6 7 8 9 10. आई आई ग, मोजायचे आहेत मला मोजायचे आहेत. 1 2 2 जोड्या बाद होणार आहेत ज्यांनी कमीत कमी चेंडू गोळा केलेले आहेत. 2 चेंडू गोळा करणारी जोडी आहे कल्पनाताई आणि दक्ष यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि दुसरी जोडी आहे काजलताई आणि आरोही यांची. तुमची जोडी बाद झालेली आहे, पण सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू मिळणार आहे ताई. ओके, ओके. काय आहे? हॅरी पॉटर बॅग. हॅरी पॉटर बॅग. व्हेरी गुड. दोन जोड्या बाद झालेल्या आहेत आणि 3 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या टाळ्या. म्हणजे आपण जाणार आहोत शेवटच्या खेळाकडे, पण त्याआधी अर्थातच आपण आपली जी परंपरा आहे ती आपण सुरू ठेवणारच आहोत. अर्थातच पत्र मनातल्या या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. पण इथे आपण काय केलेलं आहे की इथे यावेळेला आपण एक विषय दिलेला आहे लहान मुलांसाठी. आणि विषय असा होता की मी जादूगार झालो तर. आणि मला हे खरं तर विषय दिल्यानंतर मला हे पत्र आता ऐकण्यात खरंच खूप उत्सुकता आहे. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया आधी या दादूपासून.
मला जादूचे प्रयोग बघायला खूप खूप आवडतात. जादूगर त्यांचे टोपी काढतो आणि त्यातून वेगळ्या वेगळ्या वस्तूही काढतो. जेव्हा मी त्याचे असे खेळ पाहतो तेव्हा मलाही असे वाटते मी जादूगर झालो असतो तर मी पहिल्यांदा माझे जादूची छडी बनवली असती. ती छडी फिरवली असती आणि आब्राकाडाब्रा बोलून माझ्या मनातील गोष्टी पूर्ण केल्या असत्या. मला नेहमी असे वाटते की मी गरीब लोकांची मदत करावी, पण मी लहान आहे. जर माझ्याकडे जादूची छडी असती तर मी ती फिरवली असती. जसे जादूगर खेळ खेळून सगळ्यांचे मनोरंजन करतो तसेच. थँक्यू. ओके, मस्त पत्र लिहिलेस तू. व्हेरी गुड. मला ताईशी बोलायचं आहे. ताई, कसं वाटलं आज त्याचं पत्र तू वाचत असताना? तुला ऐकून ते खूप कसं? छान वाटलं. खूप छान वाटलं. त्याने त्याचे विचार त्याच्यामध्ये मांडले. त्याला जे काही वाटतं मनापासून ते त्याने उतरवले त्याने. वा, व्हेरी गुड ताई. आणि म्हणूनच आम्ही या पत्राची परंपरा ही आम्ही हो. सुरू केलेली आहे. ताई, कॉन्फिडन्स लेवलही वाढतो यामुळे बरोबर. मुलांचा. खूप छान वाटलं पत्र ऐकून बाळा. आता आपण या ताईचं पत्र ऐकूया. जर मी जादूगर झाली तर मी जादूने गरिबांना पैसे देणार आणि त्यांना जेवण देणार, त्यांना घर देणार आणि त्यांना काम लावून देणार आणि त्यांना चांगली जीवन देणार. जादू करून मी त्यांना खुश ठेवणार आणि शाळेच्या दप्तरचे वजन कमी करणार. मी माझ्या पोट्यातून ससा आणि कबूतर काढणार, सगळ्यांना हसवणार आणि चोरांना गायब करणार आणि ह्या दुनियातून फक्त चांगले माणसं ठेवणार. मी जादूने सगळीकडे छान छान फुल लावणार. सगळीकडे काय करणार? छान छान फुलांची झाडं लावणार. फुलांची झाडे लावणार. हो हो, व्हेरी गुड. ताई, खूप छान पत्र लिहिलेस माहितीये का तू. व्हेरी गुड. म्हणजे जादूगार झाल्यानंतर तू एवढं सगळं करणार आहेस. ओके, मला आईशी बोलायचंय. कसं वाटलं आज? लेख पत्र वाचत होते आणि तिने तिच्या इमॅजिनेशनने पत्र लिहिलेलं आहे. कसं वाटलं? मला तर वाटलं पण होतं की एवढं विचार करते, एवढं सगळं हे करते म्हणून. नाही म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये असा एक विषय असायचा, पण आज ही मुलं ज्या पद्धतीने पटापटा त्यांचे विचार मांडतात, व्यक्त होतात, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. ओके, कसं वाटलं पण आज नक्की? ही पत्राची परंपरा कशी वाटली? पत्राची परंपरा छान आहे. त्यांच्या मनात काय आहे ते तरी कळतं, त्यांचं इमॅजिनेशन कळतं की कितीपर्यंत विचार करू शकतात ते. हे खूप छान वाटलं हिचं पत्र ऐकून आणि अर्थातच तुझ्याशी बोलून सुद्धा. आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. ओके, म्हणजे लहान मुलांची कल्पनाशक्ती ऐकून खरंच खूप छान वाटते आणि मला असं वाटतं की खूप मजा येते. आता पुढच्या भागामध्ये सुद्धा काय काय विषय असणार आहे याची मला जास्त आता खरं तर उत्सुकता आहे. ही उत्सुकता अशीच आपण पुढे नेऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि सुरू करूया आता आपल्या ह्या शेवटच्या खेळाला. आणि या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची धुरंधर जोडी. आणि या खेळाचं नाव आहे टिकली तर टिकली नाही तर नाही टिकली. आता हा खेळ असा खेळायचा आहे की प्रत्येक आईच्या हातामध्ये डिश आहे आणि त्या डिशमध्ये 10 टिकल्या आहेत. मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर त्या टिकल्या काढायच्या आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावरती चिटकवायच्या आहेत. एका वेळी एकच टिकलीवर टिकली चिटकवायची नाही. 10 टिकल्या आम्हाला दिसल्या पाहिजेत. जशा 10च्या 10 टिकल्या चिटकवून होतील त्यानंतर मुलांनी स्पून तोंडात धरायचं आहे, चमचा तोंडात धरायचा आहे आणि आईने उभं राहून मार्बल त्या चमच्यात ठेवायचं आहे. चमच्यात मार्बल ठेवल्यानंतर दादानी आणि ताईने जायचंय चालत मार्बल न पाडता. ती रेषा पार करायची सफेद रंगाची. पार करून झाल्यानंतर ते मार्बल तिथेच टाकायचे, पुन्हा मागे यायचे, पुन्हा मार्बल आईने चमच्यामध्ये ठेवायचे, पुन्हा जायचे, रेषा पार करायचे, मार्बल टाकायचे, पुन्हा यायचे. अशा पद्धतीने 5च्या 5 मार्बल त्या रेषेच्या पलीकडे नेऊन टाकायचे आणि पुन्हा जागेवर येऊन हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल पहिली जोडी कुठली आहे, दुसरी कुठली आणि तिसरी कुठली आहे.
1 2 3. झटपट Okay, पटापट very good, लक्ष्मी very जी घर good. के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट झटपट Very good. पटापट, मस्तच. लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर खूप आएंगी छान. घर के पटापट आणि तो सगळं विसरून लवकर जायचंय. थांबून निळा एका वेळी एकच. हा रांगोळी काढतो हा लवकर लवकर क्रॉस करायचे रेषा क्रॉस करायचे. पुढे जा पुढे जा पुढे जा. ये बरं ये मागे लवकर ये. हा लवकर ये. हा गो 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 गो. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा क्रॉस करायचे रेषा क्रॉस करायची. बाळा रेषा क्रॉस करायची. पुढे जायचंय त्या रेषेच्या पुढे जायचंय पुढे जायचंय पुढे जायचंय. हा ये पुढे जात नाहीये तो पुढे जात नाहीये त्याला सांगा पुढे जायला. व्हेरी गुड रेषा क्रॉस कर. जा पुढे जा पुढे जा. हा शाबाश ये. प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट नाही रेषा क्रॉस करायचे नाही. सावकाश 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 सावकाश. ओके लवकर आहे मागे आणि हात वरती करायचा आहे. लवकर आहे, पूर्ण पडले ती. जी तिसऱ्या क्रमांकाची जोडी आहे ती जोडी आहे कांचनताई आणि देवांश यांची. पण तुम्हाला मिळते सन मराठीकडून भेटवस्तू. चल हा ओके व्हेरी गुड. मॅग्नेटिक कलर अँड मेस. ओके व्हेरी गुड. मीनाक्षीताई तू उपविजेती ठरली असल्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. ताई खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन. तुझं काय लिहिले बघ चिठ्ठीत. ॲव्हेंजर्स. ओके आणि आजच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे सारिकाताई आणि वेदिका यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा आणि ताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस. धुरंधर जोडी झालेली आहे तुमची. त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझा हक्काचा तुझ्या माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. अभिनंदन. कसं वाटतंय. खूप भारी मस्तच अनएक्सपेक्टेड. बरं ताई तू हुकुमाची राणी झालीस असा कुठला हुकूम तुला इथे आज सोडावा असं वाटतं. मला असं वाटतं की प्रत्येक महिलांना त्यांचा मान मिळालाच पाहिजे. ओके व्हेरी गुड. म्हणजे प्रत्येक गृहिणीला तिचा मान सन्मान मिळालाच मिळाला पाहिजे. पाहिजे अर्थातच. आणि हा हुकूम मला वाटतं सगळेजण पाळणार आहेत. ताई पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. तू झालेली आहेस हुकुमाची राजकन्या. त्याच्यामुळे तुला मिळतोय केक. कसं वाटलं केप. खूप चांगली. मग आता झालं ना. मग आता झालं ना. नाही. मग काय स्कूटर. सायकल. अगं जा मग बिंदास घेऊन जा सायकल. व्हेरी गुड. मंडळी मला असं वाटतं ना की लहान मुलांना गिफ्ट मिळालं की मुलं खुश होतात. पण इथे माहेरचा आहेर मिळाल्याने त्यांची आई सुद्धा खुश झालेली दिसत आहे. याचाच अर्थ ते बालपण तिने सुद्धा जपलेलं आहे. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात हेच बालपण पुन्हा अनुभवायला. बघायला विसरू नका 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.